अंगण माझे सजले रे. हा हळूहळू झुलवाई नमस्कार मंडळी, कशात मजेत ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. स्वागत आहे तुमचं के दादू चॅनलवर. मी करण केने तुमचं स्वागत करतो आजच्या डोहाळ्या जेवणाच्या व्हिडिओमध्ये. मी ना आज आलो डोहाळ्या जेवणाच्या फोटोशूटच्या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली मी आलो घनसोलीला एवढं भारी जुही रेसिडेन्सीमध्ये आणि 4th फ्लोअरवर त्यांचं चांगलं सेटअप आहे. सर तुम्हाला ते थोडं दाखवतो. पण मी असं जस्ट इंट्रो शूट करूया म्हणून बाहेर आलो. ते बाहेर बघा मस्त आहे यार. तर मला आता फोन आला होता म्हणून ते डिस्टर्ब झाला. व्हिडिओ स्टॉम्पले त्यांचा व्ह्यू बघा केवढा भारी आहे. 4थ्या माळ्यावर आपण मस्त गार्डन केलंय. इथे ॲक्च्युली स्विमिंग पूल आहे. बारकेपर्यंत आहे, मोठेपर्यंत आहे, मस्त आहे. बसायला आहे तिथं. मला आता परत फोन आला, थांबा मी फोन उचलतोय. आता चला तुम्हाला त्यांचं डेकोरेशन दाखवतो. 4थ्या माळ्यावरच आहे. छान आहे. इकडे एंट्री आहे. एंट्री आहे ॲक्च्युली. लिफ्ट इथं आहे. सगळे कुणीतरी येणार भाविकाचे डोहाळे जेवण ओटी भरणे समारंभ सुस्वागतम. डेकोरेशन मी दिसतंय का? दोन पावले पण हे मस्त. सर्वांनी म्हणूया का? तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता.
फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. संसाराची घडी नीट नीटकी कसवली मुठी करून जाऊन प्रेमाची सावली सुखाच्या क्षणी कमरती मन तुझे सांभाळूया सारे बदनात्याचे कसरत तारेवरची लाडकी सून मी टाळ्या होऊ दे, टाळ्या. एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया जाहली मोठी मोहरे काया बाहुली होती खेळ खेळाया जाहली मोठी मोहरे काया धजाईचा घमघमे सारा गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा काय मी सांगू काय हे झाले का तुला सखये नाहणे आले मायही सांगे अर्थ मायेचा मायही सांगे अर्थ मायेचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा झाला बाई मृदू सावळा हा हळूहळू झुलवा हिंदोळा हा हळूहळू झुलवा हिंदोळा शोभत साजिर सुंदर जोडा राखो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुडू दुडू खावेल खरं त्याचे गोकुळ
जावई बाबा होणार आहे. तर त्यांच्यासाठी दोन शब्द तुमच्या मनापासून ज्या शुभेच्छा असतील त्या किंवा काही दोन काय नाही चांगलं बोला जोरात एकदम जोरात. पहिली गोष्ट जावई म्हणजे मला मुलगाच मिळालेला आहे आणि त्यांनी माझ्या मुलीचा खूप खूप चांगला सांभाळ केलेला आहे. ते बाळाचं पण चांगला सांभाळशी मला संधी आहे आणि असं त्यांनी सांगायचं हवं.
भाविकाच्या डोहाळे जेवणानिमित्त तुम्ही इथे जमलेला आहात. तर सर्वात प्रथम मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे की तुम्ही आम्हाला इथे आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी जमलेले आहात. सगळ्यात आधी मी माझ्या मैत्रिणीचे आभार मानते. माझी मैत्रीण सौ क्रांती पाटील, तिच्या प्रेरणेने मी हा कार्यक्रम आयोजित केला. तिने मला सांगितलं होतं की भाविकाचं डोहाळे जेवण जर असेल तर तू ह्या ग्रुपला बोलव, हे खरंच खूप छान कार्यक्रम करतात. तर मला असं वाटतं की म्हणजे मी आता कायच बोलू की पैसा वसूल होता. तुम्ही सगळ्यांनी ते अनुभवलेलं आहे. खूप छान कार्यक्रम झालेला आहे. आणि भाविकाबद्दल तर मी काय बोलू, म्हणजे बाकी ज्यांना सगळ्यांना माहीत असेल की भाविका माझ्या किती जवळची आहे. मी तिला माझी पहिली मुलगीच मानलेलं आहे आणि तिचा जे कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये मी खूप हिरिरीने सहभागी होते. तर तिचं पुढचं जे तिची प्रसूती आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडाव्या ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. आम्हाला प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन अनुभव पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. आजचाही फारच छान होता. माईक नसताना हिने जो कार्यक्रम खुलवलाय ना, स्वतःच्या घशाची वाट लावून तर हे तिचं म्हणजे फर्स्ट पॉइंट काय म्हणतात ना, तो आहे. कुठेही तुम्ही तिला उभं करा, ती ठामपणे उभी राहते. कुठलीही कमी भासू देत नाही. आणि हा मैत्रीण गटाचा म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणतात ना, तसा तो आहे. ती प्रत्येक ठिकाणी ठामपणे उभी राहते. तसंच ह्या चौघींचा जो ग्रुप आहे त्या डान्स करायला शिकवतात. मी गाण्याचं काम करते. मला नाचता येत नाही. पण ज्यांना कोणाला नाचता येत नाही ना, त्यांनाही त्या अगदी नाचायला शिकवतात. ज्यांना पाऊलही टाकता येत नाही. तर कोणाला इच्छा असेल डान्स करायची तर त्यांचा ग्रुप आहे, क्लास आहे. कुठे ग? कळव्याला, कळवा नाक्याला. तर तुम्ही त्यांना जॉईन करू शकता. त्यांचे कार्ड आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडनं प्लीज कार्ड घ्या आणि जॉईन करा. खरंच खूप खूप छान वाटतं जेव्हा आपण स्वतःसाठी जगतो. थँक्यू. नमस्कार, मी हर्षाली शिंदे, ठाणे राबोडी येथे राहते. नमस्कार, मी अंजली अतुल निकम, मी खारेगावमधून आहे. नमस्कार, मी मंगल पाटील, मी पण कळव्यातून आले. थँक्यू. माझं नाव मंगल पाटील, मी कळव्यातून आले. माझं तर येणारच नाही. नमस्कार, मी अमिता सुनील शेलार, मी ठाण्यातून आलेली आहे. नमस्कार, मी रागिणी साने, मीही ठाण्यातच जाते. जसं सुनीताताईंनी सांगितलं की आमचा मैत्रीण गट आहे, स्नेहा, अंजली आणि अमिता आणि मी रागिणी, आम्ही चालवतो तो गट. तुमच्यातली पण कला बाहेर काढा आणि आम्हाला चांगले चांगले प्रोग्राम पण द्या. आणि आजचा प्रोग्राम तुम्हाला आवडला का? कारण की आज माईक नसल्यामुळे पण तिने जे केलंय अँकरिंग ते तुमच्यापर्यंत पोहोचले अशी आशा पण करतो आम्ही. आणि तुम्हाला आजचा कार्यक्रम आवडलाच असणार आणि याच्या पुढेही आम्हाला कार्यक्रम मिळतील ही आशा ठेवते. सो थँक्यू.
शेवटी सगळ्यांनी सांगितलंच आहे की क्लासेस आहेत लोककला लोकनृत्याचे. त्याची इन्फॉर्मेशन माहिती हवी असेल तर आमच्याकडनं कार्ड घ्या. त्याची सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यावर आहे. आम्हाला कॉल करा, आम्ही सगळी इन्फॉर्मेशन देऊ. इन्स्टा पेज आहे, इन्स्टा पेजला फॉलो करू शकता. एकदा माझ्या सख्यांसाठी जोरात टाळ्या होऊ देत आणि स्वतःसाठी पण टाळ्या वाजवा. त्याचं कारण जरी या सगळ्या म्हणतात की मी तेवढा जोरात बोलले, पण ते तुम्ही तितके शांत बसलात म्हणून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. त्याच्यामुळे खरंच पहिले तर धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे आहेत. आणि शेवटी जाता जाता इतकंच म्हणू इच्छिते की फुलांनी फुलं जोडली तर फुलांची माळ तयार होते, दिव्यांनी दिवे लावले की दिव्यांची माळ तयार होते. तसंच आम्ही मैत्रिणींना मैत्रिणी जोडल्या की मैत्रीण गट तयार होतो. असा आमचा सुंदर मैत्रीण गट आहे. या मैत्रीच्या जोरावर आम्ही आतापर्यंत यशस्वीरित्या वाटचाल करतोय आणि इथून पुढेही करत राहणार. आमचा मैत्रीण गट आहे याचा फक्त गर्व नाही तर माज आहे आम्हाला आणि तो कायम राहणार. तर शेवटी धन्यवाद म्हणणार नाही कारण वाद असतो, आभारही म्हणणार नाही त्यात भार असतो. त्यामुळे आम्ही सर्व तुमच्या सगळ्यांचे ऋणी आहोत. पुढच्या डोहाळे जेवणाच्या नामकरणाच्या वेळी आमची आठवण आली तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आणि यांच्याकडे आमचे वैशालीताईकडे आमचे सगळे कॉन्टॅक्ट आहेत, त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकतो. आता आमची क्रांतीताई. धन्यवाद. स्नेहाताईंशी माझा संबंध गेल्या वर्षी आला आणि खरंच त्यांचे व्हॉट्सअपवरचे आणि स्टेटसवरचे सगळे कार्यक्रम बघून मला असं खरंच वाटत होतं की त्यांना जॉईन व्हावं. आणि फुल न फुलाची पाकळी त्यांनी माझ्याच घरी शास्त्रीनगरला क्लास चालू केलाय आणि तो माझा वारसा माझ्या बहिणी पण, म्हणजे माझी बहीण आहे चुलत बहीण सख्खी मंगल, आणि तिच्याबरोबर माझी एक वहिनी पण आहे, दुसरी तिची चुलत बहीण म्हणजे माझीच बहीण. अशा सगळ्या तिला जॉईन झाल्यात आणि हा मैत्रीण गट दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि मी एवढंच त्यांना सांगेन की तुमच्याबरोबर मला नाचता यायला पाहिजे होतं आज, कारण भाविकासाठी मला खरंच नाचायचं होतं. माझ्या तब्येतीमुळे शक्य झालं नाही, पण तुम्ही आज कार्यक्रमाला खरंच खूप बहारदार रंगत आणली. आणि टाळ्या वाजल्याने असं म्हणू नका, त्या कार्यक्रमात इतक्या गुंग होत्या की टाळ्या वाजवायला विसरत होत्या, बरोबर ना? कारण आमच्यासाठी म्हणजे मी तर हे कार्यक्रम केले, बघितले, करते, आमच्यासाठी हे सगळे नवीन होते, बरोबर ना, की हे काय असतं. आणि फक्त येऊन ओटी भरून जाणं ह्याच्यापेक्षा हा आनंद सगळ्यांबरोबर शेअर करणं महत्वाचं होतं आणि तो तुम्ही आम्हाला करायला दिलात. आणि सगळ्यांच्या वतीने मी तुमचे धन्यवाद मानेन. आणि तुमच्या मैत्रीण गटाला बेस्ट ऑफ लक. आणि त्यांचं उद्या गॅदरिंग आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे ते उद्या त्यांनी बघायला या, कारण स्नेह संमेलन आहे. कारण बरोबर वर्ष झालं असेल त्यांनी माझ्या इथे क्लास चालू केलेला आहे आणि त्याचा तो एक आपण म्हणूया समारोप म्हणतो, गॅदरिंग सारखं त्यांनी अरेंज केलेला आहे. ज्यांना शक्य त्यांनी या. नक्की नक्की आहे, नक्की आहे. भाविकाला पण घेऊन येते. थँक्यू. आज पण लोक भरपूर आहेत, भरपूर नाही.
हळदी कुंकू गेला हो नाही हो मध्ये मला हा राहिला बाबू इकडा अरे सगळे या बाई इथं आहे बघ काय केलं रे? काय केलं अरे खाली जागा आहे ना केलं का काय घेतलंय मधील ना मध्ये बघ याला काय चुकताय 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 काय लावायचं आहे जबरदस्ती नाही कोणता कलर कोणता कलर कोणता लावा ह्याच्यामध्ये हात लावा सांग इकडं बघ का तू असं का पहिला बोट तुझा फोन कुठे मध्ये मला ते पण खोल खोल एक्स्ट्रा दिलेले आहे ते असं दिलेले बाहेर हे करू ना काढू आपण कांदाचं बोला करू करा हा
भाविकाच्या आवडीचं आहे. चालेल. चला. टीम ब्ल्यू सुकलं काय पांढरा करायचं भाईला कसं कोणी खांदा कुठं केलं. चला कसा होता आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला पॅकअप बाय बाय. हाय करा पण बाय करा तर बाय.